Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. छत्रपती संभाजीनगरच्या भेंडाळा या गावामध्ये मी आहे आणि गावात येण्याचं कारण काय आहे तर या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आहे त्याच्यामध्ये प्रचंड पाणी साचलं आहे आणि त्या पाण्यामुळं या सगळ्या विद्यार्थ्यांचे दप्तर पुस्तकं किंवा शाळेत जे लागतात ते सगळे साहित्य ओले झालेत. अर्थात आज सुट्टी आहे, रविवार असल्यामुळे सुद्धा बच्चे कंपनी शाळेमध्ये आलेली आहे कारण इथं जे पाणी साचलं आहे त्यांना ते कुतूहल आहे की आपल्या शाळेमध्ये नक्की काय झालं आहे. हे बघा, मी तुम्हाला गेट उघडून सगळं दाखवणार आहे. ही शाळेची भिंत आहे आणि या भिंतीच्या बाहेर मी गोपाळ यांना विनंती करेन की हे जे पाणी येतं आहे हे गावातलं जे पावसाचं साचलेलं पाणी हे शाळेच्या बाहेर येतं आहे आणि त्या भिंतीतून सुद्धा पाणी जिरून शाळेच्या आवारामध्ये शिरतं आहे. आता ह्या शाळेमध्ये जे व्यायाम करण्यासाठी जी यंत्रणा उभी करण्यात आली आहे तिथं तुम्ही बघा खाली पाणी साचलं. मी तुम्हाला तिथे आतमध्ये सुद्धा जाऊन दाखवतो. तिकडे स्वच्छतागृह आहेत, स्वच्छतागृह आहेत जिथे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये असताना तिकडे जावं लागतं. तिथे सुद्धा पाणी साचलं. इथे ना तुम्हाला कूपनलिका दिसते, त्याच्या खाली जे आवरण बांधण्यात आले ना ते सुद्धा पाण्यामुळे दिसत नाही. हे पाणी आता जरी ओसरलेलं असलं ना त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत ज्यामध्ये या विद्यार्थ्यांना चालणं मुश्किल होतं आहे आणि सगळे शाळकरी मुलं आहेत, हे सगळे पालक आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे. पण या शाळेतल्या आवाराची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला मी सुरुवातीला दाखवतो. इकडं स्वच्छतागृह आहे, हे बघा, हे झाड आहे, इथं खड्डा आहे का हा सुद्धा दिसत नाही आणि पोरं सांगत होते की त्यांचे पुस्तकं वल्ले झालेत. आज त्यांना सुट्टी आहे पण या शाळेमध्ये हे साचलेलं पाणी इथल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. समोर त्यांची काय आपण ज्याला म्हणत काय लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं. मी ज्या पोरांसोबत बोलत होतो ते म्हणत होते की आमच्या बेंचच्या खाली पाणी होतं, आम्हाला जर ते पाया भिजवायचे नसतील तर बेंचच्या वर बसून आम्हाला अभ्यास करावा लागत होता. त्यांचं दप्तर वर होतं, त्यांचे पाय बेंचवर होते आणि खाली पाणी साचलेलं होतं. अर्थात काल शनिवार असल्यामुळं दुपारून सगळ्या मुलांना सोडून देण्यात आलं पण मध्यरात्रीच्या सगळ्या पावसामुळं गावातलं शिवारातलं शेतीतलं सगळं पाणी साचून या शाळेच्या आवारात आलंय. आता हे पाणी का साचलंय ह्याच्याबद्दल बोलू नको पण ऐकल्या पोरांसोबत आपल्याला यार पोराव काय झालंय सांगा. कितवीला आहे तू? 6वीला. ते कधी साचलंय पाणी सगळं? इकडून या, कॅमेरा इकडे, इकडून या. काल साचलंय पण आज तर शाळेला सुट्टी आहे. काल शनिवार होता, काल साचलं. तू आला होता काल? हा. वर्गात तुम्ही पाणी शिरलं होतं? हो. मग कसं केलं? कसं केलं मग? ये पुढे, तू काय म्हणतोयस? बेंचवर उभं. पुढे 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 काय म्हणतो? बेंचवर उभं. बेंचवर उभं राहिला? पाणी खाली होतं आणि दप्तर कुठं होतं? दप्तर बेंचवर होतं. दप्तर बेंचवर होतं. कुणाची पुस्तकं भिजलीत? सगळ्यांची. मग आता कसं करायचं? वर्गातले पाणी साचलं. वर्गात पाणी साचलं होतं? हो. कितवीला आहे तू? 6वी. काय नाव आहे तुझं? प्रतीक संदीप तुपे. प्रतीक संदीप तुपे. मग आता जर पावसामुळे परत शाळा बंद झालीत मग कसं करायचं? शिक्षण काय काय? शिक्षण बुडन याची भीती आहे. तुझं काय नाव आहे? रोहित विजय बोरगे. रोहित, कितवीला आहे तू? 7वीला. 7वीला. आता पाणी साचलं, आता कसं करायचं आता शाळेत? परीक्षा कधी तुमच्या? 10 दिवसांनी. 10 दिवसांनी परीक्षा आहे. हा. मग काय सर काय बोलले? सर म्हणे नाही का सर मग काहीतरी म्हटले. हा. तो काय नाव आहे? गौरव मच्छिंद्रनाथ. गौरव, कितवीला आहे तू? 6वी. 6वीला. काय नुकसान झालं या शाळेमध्ये आता? पाणी शिरलं होतं वर्गात? हा. मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये पण शिरलं? पुस्तकं कोणाची वल्ली झाली? तुझी. ये पुढं, काय नाव आहे तुझं? आदित्य, कितवीला आहे तू? 6वीला. 6वीला. कुठले पुस्तक वल्ली झाली तुझी? म्हणे काय इंग्रजीचं 1, मराठीचे 2, हिंदीचे 3, गणिताचे 4. बस 4 पुस्तक ओली झाली. दप्तर पाणी शिरलं? हा, दप्तर थोडं पाणी शिरलं होतं. हा. मग आता ते ओले झालेले पुस्तकात अभ्यास कसा करायचा आता? सुकाळ टाकले कुठं? तिथं आपल्या घरी कूलर खाली. कसे वाळणार आता? ऊन पण नाही आहे. परीक्षा कधी तुझ्या? 10 दिवसांनी सांगत होता. 10 दिवसांनी. तू कितवीला रे? ये पुढे. 6वीला. काय नाव आहे तुझं? आदित्य संदीप तुपे. आदित्य, काय आता हे पाणी साचलं, आता कसं होणार? परीक्षा आहे पुढं, सराव चाचणी आहे. आता काय आज तर सुट्टी आहे, ठीक आहे समजा, पुढं भीती वाटतं. बे वाटतं? कसलं बे वाटतं? शाळेला जुनी भीती वाटतं. कुठली भिंत पडा सांग बरं मला. दाखव बरं, चल बरं. कुठली भिंत दाखव मला. पोरं म्हणतायत पाणी साचलंय, कुठली भिंत आहे? दाखव चल. मी कॅमेरामॅन गोपाळांना विनंती करेन की पोरं सांगतायत या शाळेची भिंत पडायला आली आहे, ती कुठली भिंत आहे दाखवा मला.
चिरा पडल्यात त्याला, कुठे दाखव, हे बघा ह्या चिरा पडल्यात, अजून दाखव, चला दाखव कुठे पडल्या, पण ह्या तर सोडलेल्या जागा आहेत मधल्या, खिडक्या मोडलेल्या आहे, पडझड झाली शाळेत, अजून कुठे दाखव, हे बघा या पडल्या, अजून कुठं, इकडे पण झाली, कुठं कुठं पडल्यात, अच्छा हे बघा त्या पोरं त्या वर्ग खोल्यांच्या चिरा मला दाखवतात, पण हे बघा ह्या चिरा आपण ज्याला म्हणूयात ज्या विद्यार्थ्यांना धोकादायक, कारण इथं अनेकदा पोरांना तांदूळ वगैरे बघा इथं शेड टाकलेलं आहे, पोरांना ज्या वेळेला तांदूळ मिळतो खायला तर पोरं अशा शेडच्या खाली बसतात. आता जर अशी एखादी भिंत जर एखाद्या पोराच्या अंगावर पडली तर मग कसं करायचं, हा साधारण प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आता या पोरांच्या तक्रारी आपण लक्षात घेतल्या, त्यांना आज सुट्टी आहे त्याच्यामुळे ते शाळेत आले, पण जर समजा उद्या सोमवारपासून जर शाळा सुरू झाली तर मग काय करायचं, हा प्रश्न या मुलांच्या समोर. हे बघा तुम्ही इथं जे बघतायत ना, इथं चिखल साचलाय सगळा आणि त्या पाण्यासोबत जो कचरा होऊन आला ना, हे बघा हा जो सगळा वरंडा आहे, या वरंड्यामध्ये सगळा कचरा साचलाय, याच्यावरून तुमचा पाय घसरू शकतो, कॅमेऱ्यापासून दूर तुमचा इथं पाय घसरू शकतो, सगळे कचरा ते काय पन्न्या पुण्या सगळे काड्या कुड्या झाल्यात, त्यामुळं विद्यार्थ्यांना इथं चालताना त्रास होईल. आता हे बघा 5 ते 6 खोल्या इथं आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांना सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. पण शिक्षक अजून इथं आलेले नाहीत, आपण आपल्याला पालकांसोबत बोलायचं आहे. काय या शाळेची अवस्था आहे ते सांगा पहिलं, आणि हे कशामुळे झालंय. सर नमस्कार. अतिवृष्टीमुळे या जिल्हा परिषद शाळेचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी जेव्हा आम्ही सकाळी आलो, सगळे ग्रामस्थ आले होते, गुडघ्याच्या वर पाणी होतं, कमरे इतकं पाणी होतं, त्याचे आम्ही फुटेज पण घेतलेले आहेत. बऱ्याचशा रूममध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा भिजलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला आहे का चावी, नाही चाव्या नाही आहेत, मुख्याध्यापक या ठिकाणी नाहीये. तर मी शासनाला अशी विनंती करतो की या शाळेला काहीतरी मदत करावी. त्याचबरोबर ग्रामपंचायतचं सुद्धा काम आहे, त्या ग्रामपंचायतने सुद्धा या शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून बालगोपाल या तांदूळ कसं काय भिजला, पण तांदूळ भिजलाय सर, कारण त्या दरवाजापर्यंत पाणी, पूर्ण रूम मध्ये पाणी आहे. या काका पुढे काय म्हणते तुम्ही, पूर्ण वाट्यापर्यंत पाणी होतं. या नाही काय म्हणायचं तुम्हाला, हे वाटावर हे दरवाजे जे उघडे आहे ना, हे पूर्ण वाट्यावर पाणी होतं, त्याच्या खालून पाणी शिरलेलं आहे, ते काय ना बघा ना समोर, सगळं त्या दरवाजा खालून पाणी गेलेलं आहे मध्ये. तुमचे मुलं शिकतात इथं, शिकतात मुलं शिकतात शाळेत, 2 मुलं शिकतात, 2 मुलं शिकतात. मुली. तुम्ही काहीतरी सांगत होते. मी काय म्हणतो, या शाळाचे काही तरी व्यवस्था व्हायला पाहिजे. काय व्यवस्था करीत सांगा. व्यवस्था म्हणजे हे पाणी बिणी व्यवस्थित काढून द्यावं, काही व्यवस्था. लेकरं आता शाळा बंद आहे, शाळा बंद म्हणजे पुस्तकं भिजले, दप्तर भिजले, हा आदोळ म्हणजे आमचा पाण्याचं काही तर व्यवस्था करावं, एवढीच आमचे नम्र विनंती. 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मग आता संजय दादा, हे जे आज ठीक आहे, आज रविवार होता, आज पाणी काही निघून गेलं, काही अजूनही तसंच आहे, वर्गामध्ये पाणी, हे कसं निस्तरायचं आता, उद्या शाळा उद्यापासून सुरू होईल, सोमवारी उद्या. नाही, याबद्दल शालेय प्रशासनाने निर्णय घेऊन शाळेला 8 दिवस तरी सुट्टी द्यायला पाहिजे, कारण जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांनी जे शालेय दप्तर जे आहेत ते कुठले खराब झालेले त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, याचा पंचनामा करून शासन दरबारी हे प्रस्ताव पाठवला पाहिजे. कुणी अधिकारी वगैरे आला होता का ते? एक आमचे जारवाल साहेब आले होते, तलाठी, ते आले, तुमची वाट बघत होते ते गावात गेलेले, आपण त्यांना परत बोलून पाहणी करण्यासाठी गेलेले. पाणी केली त्यांनी? हो, पाणी केली. काय म्हटले ते? म्हटले काहीतरी उपाययोजना करू आपण, प्रस्ताव पाठवू तहसीलदार साहेबांना. तर मला असं वाटतं तहसीलदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या गावाला भेट दिलं पाहिजे. शाळेचाच नाही तर संपूर्ण गावाचा मोठा प्रश्न आहे. गावात रस्ते नाही आहेत, गावात विजेचा प्रश्न आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, आजही गावात कमरे इतके खड्डे आहेत आणि नागरिक आहे, वृद्ध लोक आहेत, यांना जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आपण आता गावचं जर चक्कर मारलं तर आपल्याला ती प्रत्यक्ष स्थिती आपल्याला दिसेल. पालकांचा आक्षेप आहे की आता मुलांच्या भविष्यांचं काय. तो एक चिमुकला सांगत होता की 10 दिवसांनी त्याची परीक्षा आहे, पुस्तकं ओरले आहेत, दप्तर ओरलं आहे, वया ओरल्या झाल्यात. काल शनिवार होता त्यामुळे दुपारून सुट्टी देण्यात आली, आज सुट्टी आहे. पण शनिवार रविवार आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातल्या काही भागामध्ये रेड अलर्ट आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे सुद्धा सगळ्या नाल्यांना नद्याचं स्वरूप आलं आहे आणि पाणी इतकं आहे की कुणाच्याही काळजाला धडके भरेल असे दृश्य मराठवाड्यामध्ये आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. पण हे सगळे प्रश्न उपस्थित होत असले तरीसुद्धा शाळांमध्ये शिकणाऱ्या सामान्य चिमुकल्यांचं काय, हा साधा आणि सरळ सवाल सरकारला विचारणं गरजेचं आहे आणि तो विचारला सुद्धा जाईल. आता यांचे सगळे जे साहित्य ओले झालेत, यांची परीक्षा तोंडावर आहे, अशा वेळेला पालकांना चिंता आहेच, पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या कपावरती सुद्धा आड्या आहेत की आता आम्ही कसं करायचं.
पालकांनी शिक्षकांनी अजून रिशेड्यूल केलं की नाही याबद्दल सुद्धा माहिती घ्यावी लागेल. पण इथं अधिकाऱ्यांनी येणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार ग्राउंडवर आहेत, शेतकऱ्यांचे पाणी करतायत, पण या मुलांच्या भविष्याचं काय हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करणं गरजेचं आहे आणि तो विचारला सुद्धा जाणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. कॅमेरामॅन गोपाळ हरणे सोबत मी आतिक, भेंडाळा, छत्रपती संभाजीनगर.